नमस्कार. आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज टेंभुर्णी रोडवरील भीमा नदीकाठी संगम इंगळे वस्ती परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. 3 दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण आज शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी संगम इंगळे वस्ती परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 2 प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. यामध्ये अकलूज टेंभुर्णी रोडवरील भीमा नदीकाठी संगम इंगळे वस्ती शेवरे या ठिकाणी तात्काळ क्रांतीकरण म्हणजेच संरक्षक मजबूतीकरण करण्यात यावे आणि संगम वाफेगाव या धोकादायक मार्गावर अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत. उपोषणाच्या काळात माळशिरसचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत काम तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले. लोकप्रतिनिधींच्या या ठाम हस्तक्षेपानंतर संबंधित ठेकेदार तात्काळ हजर झाला. प्रशासनाकडून काम तत्काळ सुरू करण्याची ठोस ग्वाही मिळाल्यानंतर 3 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले. उपोषण सोडताना केवळ शिवतेज सिंह मोहिते पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उपोषणकर्ते गणेश इंगळे यांना सरबत पाजून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र आहे. आता प्रशासन व ठेकेदाराकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत होते का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संगममध्ये युवासेनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे गणेशदादा इंगळे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार गेल्या 3 दिवसापासून आमरण साखळी उपोषण इथे पार पाडलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर हा संगममधल्या त्यांनी विविध विषयांचा आवाज प्रशासनापर्यंत उठवलेला आहे. काल आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून MSRDCच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आपण सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्यासाठी मेगा कन्स्ट्रक्शनची देखील सर्व यंत्रणा तिथं संगममध्ये दाखल झालेली आहे आणि आता लवकरच ह्या कामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीने संगमकरांच्या आणि माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या युवकांच्या वतीने ज्येष्ठांच्या वतीने गणेशदादांना आज विनंती केलेली आहे की आपल्या कामाला लवकरच सुरुवात होते तरी आपण ह्या उपोषणाला स्थगिती द्यावी आणि त्यांनी ते मंजूर करून आज हे आमरण उपोषण सोडलेलं आहे. त्याबद्दल मी गणेशदादा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानतो. संगम आणि शेवरे या ठिकाणी 5-7 वर्ष झाला हा पेंडिंग रोड आहे. गेल्या वर्षी डांबरीकरण करून दिलं होतं, परंतु वारंवार आम्ही यांना कॉन्क्रीटीकरणची मागणी केली. ती कॉन्क्रीटीकरण आज काय त्यांनी केलं नाही. म्हणून आज आमचा हे 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशीचं हे आमरण उपोषण चालू होतं. काल आदरणीय आपले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून आणि सगळी यंत्रणा मार्गी लावायला सांगितली आणि आज रात्री यंत्रणा इथे त्यांची पोच झालेली आहे. आज दुपारी इथलं काम चालू होतं आहे आणि आमचे मार्गदर्शक बाबासाहेब शिवबाबा यांनी आत्ता पाताई उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि मला विनंती केली की उपोषण सोडण्यास. तर मी उपोषण सोडत आहे आणि काम हे आता दुपारपर्यंत चालू होत आहे.